नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल एक जबरदस्त भाषण। छत्रपती शिवाजी महाराज घडले तलवारीत नाहीत, ते घडले आईच्या संस्कारात। आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर परीक्षक मंडळी, माझ्या मायभगिनींनो आणि प्रिय मित्रांनो, इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक योद्धे जन्माला आले, अनेक साम्राज्ये उभी राहिली, पण इतिहासाला दिशा देणाऱ्या काहीच व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींमधील एक महान नाव म्हणजे राजमाता जिजाऊ। त्या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या। त्या तलवार चालवत नव्हत्या, पण त्यांच्या संस्कारांनी तलवारीला दिशा दिली। त्या किल्ले जिंकत नव्हत्या, पण त्यांच्या विचारांनी स्वराज्य जिंकलं। राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ मातृत्व नव्हे, तर त्या म्हणजे नेतृत्व, धैर्य, शौर्य आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम होत्या। त्यांनी केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर एका राष्ट्रनिर्मात्याला घडवलं। शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण मोठ्या अभिमानाने सांगतो, पण त्या पराक्रमाच्या मुळाशी उभी असलेली आई आपण किती वेळा आठवतो? जिजाऊंचा काळ म्हणजे संकटाचा काळ होता। स्वराज्य नव्हतं, सुरक्षितता नव्हती, स्थैर्य नव्हतं, पण जिजाऊंनी त्या अंधारातही आपल्या पुत्राच्या मनात स्वराज्याचा दिवा पेटवला। त्यांनी रामायण, महाभारत, संत कथा सांगताना केवळ गोष्टी सांगितल्या नाहीत, तर न्याय, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचे धडे दिले। जिजाऊंनी शिवरायांना शिकवलं की तलवार उगारायची असेल तर ती अन्यायाविरुद्ध उगारा, सत्ता मिळवायचीच असेल तर ती प्रजेच्या सेवेसाठी मिळवा, राज्य करायचं असेल तर ते धर्म, न्याय आणि माणुसकीच्या आधारावर करा। आजच्या भाषेत सांगायचं तर जिजाऊ या पहिल्या राजकीय शिक्षिका होत्या। आजचा समाज पाहिला तर प्रश्न पडतो, आपण आपल्या मुलांना काय शिकवत आहोत? स्पर्धा जिंकायला शिकवतो आहोत, पण मूल्य जपायला शिकवतो आहोत का? मोठं व्हायला शिकवतो आहोत, पण चांगलं व्हायला शिकवतो आहोत का? जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मोठं नाही तर महान बनवलं। राजमाता जिजाऊ या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या, तर त्या निर्णयक्षम होत्या, दूरदृष्टीच्या होत्या आणि प्रसंगी कठोर देखील होत्या। पुत्रावर प्रेम करतानाही त्यांनी कधीच अन्यायाला पाठीशी घातलं नाही। शिवाजी महाराजांनी चूक केली तर जिजाऊंनी त्यांना समज दिली आणि योग्य मार्ग दाखवला। हेच खरं मातृत्व आहे, अंध प्रेम नाही तर संस्कारक्षम मार्गदर्शन। जिजाऊंनी आपल्या आयुष्यात प्रचंड दुःख पाहिलं, पतींचा वियोग, सतत युद्ध, संकटे आणि विश्वासघात देखील, पण त्या कधीच खचल्या नाहीत। त्या धगधगत्या वास्तवात उभं राहून म्हणाल्या, स्वराज्य हेच माझं जीवनधर्म आहे। आणि आजच्या स्त्रीसाठी, आजच्या समाजासाठी यापेक्षा मोठा आदर्श कोणता असू शकतो? आज आपण स्त्री शक्तीची भाषा बोलतो, पण जिजाऊंनी ती प्रत्यक्षात जगून दाखवली। त्यांनी सत्ता मागितली नाही, पण सत्ता घडवली। त्यांनी तलवार उगारली नाही, पण तलवार चालवणाऱ्या हाताला संस्कार दिले। त्या दाखवतात की स्त्री शक्ती म्हणजे आरडाओरडा नव्हे, तर मूल्यांवर उभी असलेली शांत ताकद आहे। आजचा समाज भौतिक सुखांच्या मागे धावत आहे, पण मूल्य, नीतिमत्ता आणि स्वाभिमान हरवत चालले आहेत। अशा वेळी जिजाऊंचा विचार आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडतो, आपल्याला विचारायला लावतो की आपण भविष्यातील शिवाजी घडवत आहोत का,
की फक्त स्वार्थी व्यक्ती? जिजाऊंच्या संस्कारातून शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं ते केवळ भूभागावरचं नव्हतं, तर मनावरचं राज्य होतं. त्यांच्या राज्यात स्त्री सुरक्षित होती, धर्माला सन्मान होता आणि प्रजेला न्याय मिळत होता. हे सगळं अपघाताने घडलं नाही, तर ते जिजाऊंच्या संस्कारांची फलश्रुती होती. आज आपण स्वराज्याचा अभिमान बाळगतो, पण स्वराज्याच्या मूल्यांचा विसर पडतोय. भ्रष्टाचार, अन्याय, असंवेदनशीलता वाढते. अशा वेळी जिजाऊ आपल्याला आठवण करून देतात की स्वराज्य म्हणजे फक्त स्वातंत्र्य नाही, तर जबाबदारी आहे. आजच्या पालकांनी जिजाऊंकडून शिकायला हवं. मुलांना फक्त सुविधा देणं पुरेसं नाही, तर त्यांना संस्कार देणं गरजेचं आहे. मुलांना यशस्वी बनवणं महत्त्वाचं आहे, पण त्यांना माणूस बनवणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन की जिजाऊ या इतिहासात अडकलेल्या नाहीत, तर त्या आजही प्रत्येक आईमध्ये जिवंत आहेत. ज्या आई आपल्या मुलाला अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवते ती जिजाऊ आहे. ज्या आई आपल्या मुलाला स्वाभिमान शिकवते ती जिजाऊ आहे. आज आपल्याला तलवारीची गरज नाही, पण जिजाऊंच्या विचारांची गरज नक्की आहे. कारण राष्ट्र तलवारीने नाही, तर संस्कारांनी घडतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले तलवारीत नाहीत, तर ते घडले राजमाता जिजाऊंच्या संस्कारात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.